बरीच लोकं तुला कुठेतरी गौतमी पाटील सोबत जोडतात, तिच्या नावासोबत किंवा तिच्या चेहऱ्यासोबत. मग तू नक्की मोठं होण्यासाठी, फेम मिळवण्यासाठी गौतमी पाटीलला कॉपी करते का? की तुझा एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय, याच्यात तू डान्स करतीये एका विशिष्ट प्रकारे आणि हिंदवी पाटीलने देखील ते मुद्दा मांडला होता पॉडकास्टमध्ये, की यांच्या नुसता डाग पडतोय. तिच्या बाबतीत बोलायला गेलं तर तिला स्वतःला माहीत नाहीये की ती ग्रुपमधून तिला काढलंय की ती स्वतः निघली. हे तिला स्वतःचं अस्तित्व जर हे नाही माहिती आहे, तर तू दुसऱ्यांबाबतीत का असं नाही का? हे सगळं का करतीये? म्हणजे तू जर का एवढं सगळं तुझ्याकडं फेम आहे, सर्व गोष्टी आहेत, मग तुला असं अश्लील हरकत किंवा काही जरी गोष्टी आहेत त्या, तर ते काय करायची गरज आहे? नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे घेऊन आलेलो आहे आपला लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा कट्टावरती एक नवीन एपिसोड. आज आपण पॉडकास्ट करणार आहोत सध्याच्या सेन्सेशनल आणि सगळ्यात व्हायरल अशा तनुश्री पुणेकर यांच्यासोबत. तनुश्री ही 21 वर्षाची आहे आणि तिच्याबद्दल भरपूर व्हायरॅलिटी आता झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्र तिला ओळखतोय. मग ती कॉन्ट्रोव्हर्सी असेल जी रिसेंट तिची झाली किंवा बाकीच्या गोष्टी. पण आज आम्ही तनुश्रीला जाब देखील विचारलाय. या पॉडकास्टमधून आम्ही तिला विचारलंय, की जी अश्लील व्हिडिओ तिची व्हायरल झाली, ती तिने जाणून-बुजून केली का ते चुकून झालं आणि त्याबद्दल तिचा काय स्टँड आहे? सर्व गोष्टींबाबत ती या पॉडकास्टमध्ये बोललेली आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. जय शिवराय तनुश्री. स्वागत आहे तुझं गप्पा कट्टावरती. थँक यू. तनुश्री, भरपूर दिवस आपलं चाललं होतं, आपण भेटूया, पॉडकास्ट करूया आणि भरपूर काही गोष्टी आहेत, ज्यावर मला बोलायचंच आहे. त्याकडे मी येईलच पुढे जाऊन बोलायला. पण सुरुवातीला ज्यावेळेस मी पाहतोय, की आता तनुश्री पुणेकर हे नाव एक नवीन वेगळ्या प्रकारे लोकांच्या मनावर राज्य करतंय. तुझे शोज तर सुरू होतेच. शोज चांगले गाजवले तू आणि खूप कमी वयामध्ये तुला आता ही लोकप्रियता मिळालेली आहे. पण तुझी गाणी देखील येतात, ते गाणी देखील सुपरहिट होत आहेत. तर मग ज्यावेळेस असं सर्व घडतंय, तर हे कधी विचार केला होता का, की तनुश्री पुणेकर कुठेतरी आज महाराष्ट्राच्या लोकांवरती राज्य करतीये मनावर, असं कधी होईल का? कधीच असं विचार नव्हता केला की एवढ्या सगळ्या गोष्टी होतील. पण झाल्या चांगली गोष्ट आहे आणि मी गाणे वगैरे करेल हे पण कधी असं ठरवलं नव्हतं. पण ते आली ऑफर पुढून आणि पाटलीनबाई जसं केलं तेव्हापासून पूर्ण चेंज सगळ्या गोष्टी. शो पण वाढले आणि अजून नवीन-नवीन गाणी पण आली. छान वाटतंय. अच्छा. मग ज्यावेळेस तुला एवढं सगळं फेम मिळतंय, मग तुझं जे नाव आहे आता सगळ्या गावागावात झालेलं तनुश्री पुणेकर किंवा तुला टॉपचा विषय असं देखील हां. हॅशटॅग मुलांनी दिलेला आहे आजकाल. मी हां. पाहतो तुझ्या स्टोरीजवर वगैरे पण असतं. तर मग असं ज्यावेळेस लोकं आपल्याला बोलत आहेत, तर कधी वाटतं का, की आपण खरं नाव लावून जर हे फेम मिळवलं असतं, तर अजून छान वाटलं असतं? अ, हां, नाव तर खरंच आहे. तेच नाव आहे. फक्त पुणेकर लावलंय. ते पण आता एक घरच्यांचं असतं, की ह्या ह्या फील्डकडे जरा वेगळ्या हं, दृष्टिकोनातून हं, हं, बघितलं हं. जातं. तर मग ते की नाव नको लावू तू, नाही का, असं आलं अच्छा. काही घरच्यांकडून हं, म्हणजे हं, 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 नातेवाईकांकडून. हं, हं. तर म्हणून मी पुणेकर लावलं आणि मग आता इथून पुढं तेच नाव. अच्छा. मग ज्यावेळेस तू या फील्डमध्ये यायचं ठरवलं, तर तो डिसिजन कधी आणि कसा ठरवला होता? ते काय झालं, की प्रत्येक ह्या फील्डमध्ये जेवढं पण किंवा येतात, काही आवड म्हणून येत असतील. पण मी अ, एक मजबुरी म्हणा किंवा परिस्थितीमुळं हं, आली, हं, हं. की घरी कोण आई फक्त करत होती. हं, आईनेच हं, हं, सांभाळलं हं, आणि हं. एकट्या आईच्या जीवावर ती तरी अजून किती दिवस करणार? बरोबर. हां आणि म्हणून मग मला उतरावं लागलं कारण तिला पण सपोर्ट देणं गरजेचं आहे. राइट. म्हणून एक हे म्हणून आले मी ह्या फील्डमध्ये. ओके, ओके. मग ज्यावेळेस तनुश्रीला आम्ही पाहतो, तर तनुश्री मला वाटतं ह्या सर्व डान्सर्समध्ये सगळ्यात यंग डान्सर असावी आत्ता. हां, माझं वय 21 आहे. ज्यावेळेस ही तनुश्री 21 वर्षाची लोकांच्या मनावर राज्य करतीये, तिची एक क्रेज आहे आजकाल. तर मग ही तनुश्री, लहान जी तनुश्री होती कुठेतरी 15-16 वर्षांची, जी खेळत असेल, शाळेत जात असेल, त्या तनुश्रीला काय मेसेज देईल? काही नाही तेव्हा जी होती ती म्हणजे एकदम टेन्शन फ्री, की कसलं टेन्शन नाही किंवा काय हं. फक्त
आत्ता जे आहे ते की सगळं सगळं म्हणजे घरचं बघणं वगैरे हे सगळ्या गोष्टी मी बघते. तर ते वाटतं कुठेतरी की तेव्हा खूप छान नाही का. आता कधीतरी असं वाटतं की ते दिवस पाहिजे होते. तेव्हा कसलं टेन्शन नाही, काय नाही, कसलंच लोड नाही. पण ठीक आहे, आता वय तेवढं कोणाचंच राहत नाही. वय तर वाढत राहतच. पण ठीक आहे. राईट, राईट, राईट. मी तुझ्याकडे पाहिल्यावर मला असं खूप पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे तो हसतमुख चेहरा आहे. तर तू कायम अशीच हसतमुख असते का आज फक्त शूटमध्ये थोडी नर्व्हस आहेस म्हणून थोडी हसतीयेस? नाही, असं नाहीये. माझा चेहरा हसमुखच आहे आणि कायम हसत मला म्हणजे असं रेग्युलर पण चिडचिडपणा वगैरे हं, ह्या हं, गोष्टी हं. नाही करत नाही मी. अच्छा. तुझं एक गाणं आत्ता रिसेंटली आलं होतं बघ, जे आर्यक पाठक जो एक वेल नोन इन्फ्लुएन्सर आहे मराठीतला. हां. त्याच्यासोबत तू शूट केलं होतं. तर तुझा कसा एक्सपिरियन्स होता आर्यकसोबत काम करताना पहिल्यांदा? छान वाटलं. मला माहीत नव्हतं खरं तर तो आहे म्हणून आणि जेव्हा आमचं शूटिंग चालू होण्याच्या आदल्या दिवशी आम्ही जेव्हा प्रॅक्टिसला भेटलो, तेव्हा प्रॅक्टिस वगैरे केली. झालं ते. मग शूटच्या दिवशी पण म्हणजे छान आहे तो असा कॉमेडियन आहे आणि तेव्हाच मी त्याचं प्रोफाईल बघितलं, की हा आर्यक पाठक म्हणून कोणतरी आहे. तेव्हा मी चेक केलं त्याचं प्रोफाईल. छान आहे एकदम असं कॉमेडियन आहे मस्त. अच्छा. मग तू ज्यावेळेस आता हे सगळे शोज करते किंवा तुझं शूट्स असतात, मग ह्यामध्ये तुझं एक स्पेसिफिक शेड्यूल नसेल राहत, की जसं खायचं असेल किंवा हां. झोपायचं, हे सगळं डिस्टर्ब होतं. मग आई त्या बाबतीत असं स्ट्रिक्ट नाहीये का, की तुझी ह्या टायमिंगलाच जेवत जा, थोडी काळजी घेत जा, असं काय बोलती का नाही आई तुला? हां, आईचं असतं, की वेळ जरी आता टायमिंग इकडं-तिकडं होतंच. कारण आम्ही शोला कधी रात्री घरी येतो शोवरून आणि हम्म. मग झोपायला उशीर होणार. मग उठणार 2-3 वाजता. मग ते टायमिंग तसं राहत नाही. 3 वाजता जरी उठलं तरी आवरून वगैरे सगळं जेवणाचा टाईम 4 वाजता होतो. मग ते होतं थोडंसं. आई पण ओरडती, पण आई बोलते, की "तू काम करत-करत नाही का, हम्म. ट्रॅव्हलिंगमध्ये जरी असलीत किंवा काय असेल, क क काम करत-करत तू खाऊ-पिऊ शकते, स्वतःची काळजी घेऊ शकते. बरोबर. ट्रॅव्हलिंग वगैरे." मग ते होतात गोष्टी थोड्या इकडं-तिकडं. टायमिंगनुसार नाही होत, पण ठीक आहे. आई काळजी घेते पण. अच्छा. मग ज्यावेळेस तू ह्या फील्डमध्ये आहेस, जिथे आपण पाहतो की प्रेक्षक वर्ग जो असतो किंवा जे ऑर्गनायझर्स पण असतात मोस्टली जे आहेत ते पुरुष असतात. आणि कुठेतरी मग तुला असं जाणवत नाही का, की आपण इतक्या पुरुषांमध्ये ज्यावेळेस काम करतो, तर कुठेतरी प्रेशर जाणवतोय किंवा थोडंसं असं वेगळं फील होणं, असं कधी वाटत नाही का? अं, असं हां, पुरुष असतात जास्ती आणि काही ड्रिंक केलेले हं, पण हं. असतात. तर थोडंसं त्यांचं असतं नाही का. पण नाही एवढं काही नाही. टीम जी माझी आहे ते सगळे सोबत असतात आणि प्लस स्टेजच्या जवळच चेंजिंग रूम असते. तर मग डायरेक्ट स्टेजवर आणि हं, हं, हं. झालं गाणं माझं झालं की लगेच मग रूममध्ये आणि पॅकअप झाल्यावर लगेच गाडीत बसून घरी येणं आणि स्पॉन्सर असतात सोबत 2 हं, हं. म्हणजे असतात ते रेग्युलर आमचे जे ग्रुपचे आहेत ते 2 असतातच. म्हणून काही एवढं जाणवत नाही. कधीतरी होतो त्रास, पण ठीक आहे. आता शेवटी बरोबर. तेवढं तर मग आजपर्यंतचा असा एखादा किस्सा आहे का तुला सांगायला, की खूप असा वियर्ड फॅन मिळालाय किंवा काहीतरी वेगळंच पाहायला मिळालंय एखाद्या फॅनमध्ये तुला? हां, असं म्हणजे कधी-कधी असं होतं, की शोला गेल्यानंतर शो संपल्यावर फोटोज वगैरे नाही दिले तर राग येतो हं, काहींना. हं, मग हं, ते हं, हं. पण ते वेळ तशी असती म्हणून फोटो सगळ्यांना देणं शक्य नाही बरोबर. होत. मग ते येतात असं आता निघाली ना गाडी तर मागे-मागे गाडीच्या थोडं नाही का हं. 1-2 पाठलाग किलोमीटर करणं. हां, येतात. मग ते नॉर्मल ते तिथपर्यंत येऊन मग ते जातात त्यांचं. त्यांना माहिती आहे काही थांबणार नाहीये किंवा काय, मग जातात रिटर्न. अच्छा. आणि मग ज्यावेळेस तू असं जात असशील बाहेर खाण्यासाठी तुझ्या कुटुंबासोबत असेल किंवा तुझ्या मित्र-मैत्रिणींसोबत, आता या वयात मित्र-मैत्रिणी प्रत्येकाला असतात. हां. तर मग असं ज्यावेळेस आपण बाहेर जातो, तर मग कधी वाटत नाही का, की अरे ह्या फेममुळे आपल्याला थोडं पब्लिकली अपीअरन्स करणं थोडंसं मुश्किल होतंय किंवा काय असं? असं नाही झालं कधी. तसं नाही झालं अजूनपर्यंत मला नाही असं जाणवलं. अच्छा, म्हणजे कम्फर्टेबली तू जाऊ शकते तुझ्या फॅमिलीसोबत कम्फर्टेबली. बाहेर. एक तर जास्त नाही फिरत मी, नाही जात हं, जास्त हं, हं. असं. पण कधीतरी जरी गेली असेल मैत्रिणींसोबत किंवा आईसोबत, हं, हं, तरी हं. नाही कधी असं जाणवलं नाही. अच्छा.
मग आता ज्यावेळेस मी तुझ्याशी बोलतोय, तर तू वेगवेगळ्या गोष्टी सांगतीये तुझ्याबद्दलच्या. मला आता जसं आम्ही राधा पाटीलबद्दल एक पॉडकास्ट केला होता तिच्यासोबत. त्यावेळेस तिने सांगितलेलं, की ती स्टेजवर चढताना नेहमी बाळूमामांचा भंडारा लावूनच स्टेजवर पाऊल टाकते. तिची बाळूमामांवर खूप श्रद्धा आहे. तर मग असं तुझं काय आहे का, की तू एखादी गोष्ट किंवा नामस्मरण करते किंवा कुठल्या देवाची विशिष्ट पूजा-अर्चा करतेस? मी देवाची देवपूजा वगैरे करतेच मी. स्वामींचं सगळ्यात जास्ती करते. कारण स्वामींचं अस्तित्व आहेच आणि मला पण जेव्हापासून मी त्यांचं करतेय खूप फरक जाणवलाय. त्यांचं असतं कायम आणि कधी असं निगेटिव्ह वगैरे वाटलं, तेव्हा पण मी त्यांचं नाव घेते. श्री स्वामी समर्थ असं ते जप करते. हं, मग हं, तेव्हा हं. असं छान वाटतं त्यानंतर. स्वामींचं तर करतेच. अच्छा, म्हणजे स्वामींचं नामस्मरण करणं किंवा त्यांची भक्ती तू आधीपासून करते. हां. त्याचा तुला काय असा अनुभव आलाय का, की त्या अनुभवानंतर तुझा विश्वास अजून दृढ झाला स्वामींवरती? आलाय अनुभव असा एकदा एक वर्ष आता 2 वर्ष झालं मला ह्या फील्डमध्ये हं, येऊन. हं, हं. जेव्हा 1 वर्ष झालं ह्या फील्डमध्ये येऊन तेव्हा माझं म्हणजे स्ट्रगलच चालू हं, होता. हं, हं. तर कधी-कधी असं त्यावेळेस असं वाटायचं की सगळं खूप अवघड जातंय, सगळं संपत हं, आलंय किंवा काय असं वाटायचं. म्हणजे एकदा हं. वाटलं तसं नाही का आणि मी पूर्ण 2-3 दिवस असं डिस्टर्ब झाली होती. आणि जेव्हा मी अक्कलकोटला गेले स्वामींना. तिथं गेल्यानंतर तिथून जसं मंदिरातून बाहेर पडली, तेव्हा माझं परत पहिल्यासारखं पॉझिटिव्ह विचार नाही का, की हां, हं. ठीक आहे, प्रॉब्लेम आहेत ना, ठीक आहे, असू दे, अजून प्रॉब्लेम असू दे, मी करू शकते, मी करेल, असं नाही का, ते परत असं एक पॉझिटिव्हपणा आला. हं. ते आहे त्यांचं. जेव्हा असं काय वाटतं त्यांचं नाव घेतलं की लगेच पॉझिटिव्ह वाटणार. सो तनुश्री, ज्यावेळेस आता तू ह्या सर्व गोष्टी सांगतीये, तर ऐकायला खूप भारी वाटतंय. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये पाऊल टाकतो, तर बऱ्याचदा असं होतं, की लोकं आपल्याला दाबायला प्रयत्न करतात, की ही नवीन व्यक्ती वरती आपल्या गेली नाही पाहिजे, तिचं वर्चस्व आपल्यापेक्षा जास्त नाही झालं पाहिजे. सो असं कधी तुझ्यासोबत झालंय का, की एखाद्या डान्सरनी कुठेतरी तुझ्याबद्दल बोललंय किंवा तुला असं दाबण्याचा प्रयत्न केलाय? असं ह्या क्षेत्रात आल्यापासून लय वेळा असं होतात ह्या गोष्टी, की आता मी कधी कोणत्या डान्सर बाबतीत किंवा असं म्हणजे आत्ता पॉडकास्टमध्ये आहे हं. म्हणूनच नाही. असं पण मी बोलत नाही, की ही हं. वाईट आहे, ती वाईट आहे. एखाद्याला असं म्हणजे असं नीचा दाखवणं म्हणजे तुला ते आवडत नाही नाही कुणाबद्दल आवडत. बोलायला. नाही, कोणाच बाबतीत मी असं चुकीचं नाही बोलणार. असं होतंच ह्या फील्डमध्ये बोलतातच. हं, ठीक आहे, हं. आता काय, काय बोलूच नाही शकत बरोबर. यांना. मग जर तू पाहिलं तर कमेंट सेक्शनमध्ये वगैरे तुझ्या असेल किंवा तुला बऱ्याचदा मेसेज देखील लोकं करत असतील. मी देखील नोटीस केली ही गोष्ट, की बरीच लोकं तुला कुठेतरी गौतमी पाटील सोबत जोडतात. तिच्या नावासोबत किंवा तिच्या चेहऱ्यासोबत तुला कंपेअर करून बोलतात, की तिची कॉपी करते तू. मग तू नक्की मोठं होण्यासाठी, फेम मिळवण्यासाठी गौतमी पाटीलला कॉपी करते का? नाही, आता लोकं लोकं काय-काय बोलतात, की कॉपी करते. हां, ठीक आहे. आधी सुरुवातीला जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आली, तेव्हा माहीत नव्हतं स्टेज शो काय असतो किंवा हं. कसं करायचं, काय करायचं. स्टेजवर जर मी पहिल्यांदा स्टेजवर डान्स करतीये, भरपूर लोकं असतात पुढं आणि ते माहीत नव्हतं, अनुभव नव्हता आणि कोण शिकवणारं पण नव्हतं. बरोबर. आणि मी जसं चालू केलं तसं स्वतःचंच नाही का, स्वतःचंच चालू हं, केलं. हं, असं हं, हं. कोणाच्या ग्रुपमध्ये पण काम नाही केलं, की मला त्या गोष्टी कळतील. पण मग मी ह्या मुलींचं सगळ्यांचं, की ह्या ज्या जुन्या आहेत सगळ्या हं, पोरी, हं, हं, हं. ह्यांचे व्हिडिओज वगैरे बघितले, की ह्या कसं करतात स्टेजवर डान्स. मग असा करायचा असतो. मग तसं मी हं. ते बघून हे केलं. पण असं नाही, मी सगळ्याच पोरींचे व्हिडिओ बघितले आणि सगळ्याच पोरींकडून थोडं-थोडं शिकले. ओके. हां. आणि जे कॉपी आता लोकं एवढं पण कधी-कधी बाईट मी जर टाकली तर लोकं बोलतात, की आवाज तसा आहे. आता आवाज कसा कोण काढेल तीच म्हणजे म्हणजे मिमिक्री कोणासारखाच. कशाला करशील तू? हां, मला एवढी तर मोठी कलाकार नाहीये, की मी आवाज कोणासारखा तरी काढू बरोबर. शकते. हां. आणि दिसण्यावर मी मी तशी बनत कसं बनतात लोकं म्हणजे ते आत्ता पण कमेंट पण आहे आणि कोणतरी बोललं, की तसं बनणं तर नाही, बनतं तर नाही. जशी आहे तशी आहे मी पहिल्यापासून बरोबर. अशीच आहे.
आणि कॉपी आता मी स्टेजवर पूर्ण वेगळे गाणे घेते. तसे म्हणजे लोकांना नको वाटायला, की तेच गाणे हं. घेती, तसंच करती सेम. ते ऐकून मी आता दुसरे वेगळे गाणे घेते, की नको बरोबर. लोकांना वाटायला, की सेम करतीये वगैरे, वगैरे. बाकी आता ह्यापेक्षा जास्ती नाही बोलू शकत ह्यांवर, की समजतंय. आणलं. पण तू मध्यंतरी एक आता व्हिडिओ व्हायरल झाला होता बघ. हिंदवी पाटील आली होती आमच्या पॉडकास्टला आणि तिने देखील तुझ्याबद्दल भरपूर काही बोललं. तुला देखील तो आला असेल फीडमध्ये. हां, मी तिने बघितलंय. भरपूर काय-काय गोष्टी तुझ्याबद्दल बोलल्या. तर तुला काय म्हणायचंय म्हणजे ती ज्या काही गोष्टी बोलतीये, तू प्रत्येक गोष्टीला ॲग्री करतीये का तुझं काय स्वतःबद्दल स्टँड आहे त्याच्याबद्दल? हां, ती बोलली होती काही गोष्टी. ठीक आहे. आता मी पहिलंच सांगितलं, माझा स्वभाव असा नाहीये, की एखाद्याला असं वाईट बोलणं किंवा एखाद्याला हं. नीचा दाखवणं, असं नाहीये. पण आणि तिच्या बाबतीत बोलायला गेलं तर जिला स्वतःला माहीत नाहीये, की ती ग्रुपमधून तिला काढलंय किंवा काढलंय, की ती स्वतः निघली हे तिला स्वतःचं अस्तित्व जर हे नाही माहिती आहे, तर तू दुसऱ्यांबाबतीत का असं नाही का? पण ठीक आहे, हं. माझा स्वभाव नाहीये एखाद्याला वाईट बोलणं किंवा नीचं दाखवणं, म्हणून मी तिच्या बाबतीत काही बोलूच नाही शकत. आणि हेच जर सुरेखाताई वगैरे जर कोण असं बोलल्या असत्या, तर मी त्यांची माफी मागितली असती किंवा ते सीरियस घेतलं असतं. हे त्या हिच्या बाबतीत नाही काही बोलायचं. अच्छा, म्हणजे कुठेतरी तू एवढं व्हॅल्यूज देत नाही लोकांच्या ओपिनियनला. नाही. ओके. मग तुला ज्यावेळेस कोणी मेसेज करत असेल किंवा तुला कोणीतरी आता ज्यांना तू आवडते, ज्या मुलांना तू जे तरुण तुझे फॅन्स असतील यंग, त्या लोकांना आवडते ते तुला मेसेज करत असतील. मग तू स्वतःहून त्यांना रिप्लाय देते का तुझ्याकडून राहून जातं गडबडीत? अ, नाही मेसेज सगळ्यांना रिप्लाय देणं नाही होत. हं, हं, हं. हां, पण जे मेन्शन येतात ते मी ॲड करते माझ्या स्टोरीला ओके. आणि नाही रिप्लाय तर नाही कधी कोणाला पण माझं तुमच्यावर सगळ्यांवर प्रेम आहे. फक्त रिप्लाय देता येत नाही. हां. बस. मग आता तनुश्री, एक थोडा पर्सनल प्रश्न आहे, की ज्यावेळेस तू सांगते, तर तुझ्या मम्मीला किंवा आईला तू खूप कनेक्टेड आहे. तर ह्या पॉडकास्टमधून तुला जर तुझ्या आईला एखादा मेसेज द्यायचा असेल एक छानसा, तर काय मेसेज असेल तुझ्या आईला? अ, आईला हेच बोलेल जेवढं आत्तापर्यंत तिने माझ्यासाठी केलंय छान आहे म्हणजे जेवढं आत्तापर्यंत तिने केलंय माझ्यासाठी, त्यासाठी मी थँक यू बोलेल तिला कायम. आणि खूप गोष्टी होतात ह्या फील्डमध्ये असताना. प्रत्येक ह्यात तिने म्हणजे सोबत राहिली आहे माझ्या. हं. सगळे जरी अपोझिटला असले तरी माझ्यासोबत असते कायम. तर मी थँक यू बोलेल तुला आणि कायम माझ्यासोबत अशीच राहा. बस एवढंच. तर ती एक कविता देखील आहे. तू ऐकलं देखील असशील, की "हंबरोनं वासर आले, जागती जावा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय." म्हणजे काही जरी झालं तरी आपली आई आपल्यासोबत कायम असते. हां, असते. आणि तू बोलताना देखील तू इमोशनल झालीये. तुला टिश्यू हवा आहे का? नाही, ठीक आहे. ओके. पाणी वगैरे काय पाहिजे? नाही. ठीक. तर ज्यावेळेस तू सांगते आता तुझं किती तुझ्या आईसोबत कनेक्शन आहे ते दिसून हां, येतंय मला तुझ्या नाव डोळ्यामध्ये. असं म्हणजे कधी असं भरून हे आलं नाही. तुला. हां, पण जर असं कोणी विचारलं ना आई बाबतीत काय हं. असं विचारलं तर मग ते आठवलं तर येतं पाणी. बरोबर. हां. पण आता आईला जास्त प्राउड फील होत असेल ना, की जी मुलगी एवढी छोटीशी आहे, ती आता सगळं घराची जबाबदारी घेतीये, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली मेंटेन करतीये. खरं तर मी ह्या फील्डमध्ये यायचं कारणच माझी आईसाठी मी हा हं. पाऊल उचलला. कारण आमच्या घरात कोण नव्हतं ह्या फील्डमध्ये म्हणजे नव्हतंच पहिल्यापासून. मीच हं, असेल जी पहिली आली आणि तिच्यासाठीच, की मला तिला सगळ्या गोष्टी तिला जे इथून पुढची तिची जी लाईफ आहे, ती मला हं. अशी छान बनवायची तिला जे पाहिजे किंवा ती एकदम अशी सुखी राहिली पाहिजे म्हणून तिच्यासाठीच ह्या फील्डमध्ये आली आहे. मग ओके. तर आता त्यांना हा पॉडकास्ट पाहिल्यावर नक्कीच एक अजून प्राउड फील होईल तुझ्याबद्दल, की तू खूप छान बोलती. जितकी छान तू नाचतेस, तसंच जितकं छान तू बोलती देखील आहेस. आता पुढे थोडासा एक फन सेगमेंट आहे. हां, तो आपण आता करूया. एक रॅपिड फायर राउंड असेल. तर आपण ओके. छान असा क्वेशन आन्सर राउंड करूया आता. ज्यामध्ये तू एका शब्दामध्ये आन्सर द्यायचं फास्ट. चालेल. आर ठीक यू आहे. एक्साइटेड? म्हणजे आता चांगला मस्त फन राउंड आहे हा. हां. सो सुरुवातीला तर जर का तनुश्रीला एकच पदार्थ खायचा असेल आयुष्यभर, तर तू कुठला पदार्थ निवडशील? बापरे!
असं पटकन उत्तर हं, हं. द्यायचंय ना. पटकन, पटकन. अ, आता काय काय सांगू? जो तुझा आवडता पदार्थ असेल असं. शेवयाची खीर आवडते मला. अच्छा. आणि आईने केलेला स्वयंपाक का तू स्वतः केलेला स्वयंपाक तुला कुठलं जास्त आवडतं? आईने केलेलं. अच्छा. स्टेजवर केलेला डान्स का गाण्यात केलेला डान्स जास्त आवडतो? दोन्ही पण. दोन्ही पण आवडतं. स्टेजवरचं जास्ती. स्टेज अच्छा. फेव्हरेट. हां. तुला फेम जास्त महत्वाचं आहे का जास्तीत जास्त पैसे कमवणं? फेम महत्वाचा आहे. पैसे येत राहतील. पैसे येतातच फेम आल्यावर. अच्छा. मग कधी आयुष्यात आता स्वप्न आहे का? जसं तू हे डान्स करत फेम मिळवतीये, तू कुठे आता सॉन्ग्स पण करतीये. मग असं काय आहे का, की तुला पिक्चर पण करायचा आहे पुढे जाऊन? असं कधी ठरवलं नाहीये. पण म्हणजे असं काही ठरवलं नाहीये, की मी हे हं. करेल, ते करेल. सगळ्या गोष्टी आपोआप ज्या होतील त्या होतील. अच्छा. पण जर असा चान्स आला तर करेल मी. हं, हं, हं. तुला जर का तुझं जे आत्तापर्यंतचं आयुष्य आहे, त्याला एखादा हॅशटॅग द्यायचा असेल, जसं लोकांनी तर तुला दिलाय टॉपचा विषय. पण तुला स्वतःच्या आयुष्याला एखादा हॅशटॅग द्यायचा असेल, तर काय असेल? नाही, मी असं कधी विचार नाही केला किंवा हॅशटॅग स्वतःला अच्छा. तू म्हणजे जास्त एवढं सोशल मीडियावर नसते म्हणजे. असते, पण असं हॅशटॅग स्वतःसाठी असं म्हणजे हं, हं. त्या बाबतीत विचार नाही केला असं. अच्छा. तुला व्हेज जेवणात काय आवडतं जास्त? व्हेजमध्ये असं भाकरी, भाजी वगैरे हं, हं, हं. मेथीची भाजी फेव्हरेट. अच्छा. आणि सगळ्यात जास्त मला जो डी-एम केलाय लोकांनी तो प्रश्न. तनुश्रीला लग्नासाठी कसा मुलगा आवडेल? मी अजून लग्नाचा विचार म्हणजे लांब-लांब नाहीच केलाय. अच्छा. अजून खूप वेळ आहे. आणि तनुश्री सिंगल आहे का? हो, सिंगल. बघा म्हणजे तुम्ही होप्स ठेवू शकता जे तिचे प्रेक्षक आहेत. सो तनुश्री तू खूप चांगली उत्तरं दिलेली आहेत. तर आता तनुश्री आपण पुढे जाऊया. आता आजकाल जो खूप चर्चेत आलेला मुद्दा जो होता, त्याबद्दल मला तुला विचारायचंय कारण आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो. पण हा एक मुद्दा आहे जो मला असं वाटतंय, की लोकांच्या मनातला प्रश्न आहे आणि मला देखील पडलेला प्रश्न आहे. तर तो मला तुला विचारायचा आहे, की आजकाल आम्ही पाहतोय, की तुझा एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय. याच्यात तू डान्स करतीये एका विशिष्ट प्रकारे आणि हिंदवी पाटीलने देखील ते मुद्दा मांडला होता पॉडकास्टमध्ये, की तू ते ब्लाउजचं एक जे बटन खोलून डान्स वगैरे केलाय आणि तू कुठेतरी डान्सला बदनाम करते असं तिचं म्हणणं आहे. आणि एकूण तर महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवलेले आहेत. तर हे सगळं का करतीये? म्हणजे तू जर का एवढं सगळं तुझ्याकडे फेम आहे, सर्व गोष्टी आहेत. मग तुला असं अश्लील हरकत किंवा काही जरी गोष्टी आहेत त्या, तर ते काय करायची गरज आहे? ते झालं ते स्टेज शो हां, ते झालं माझ्याकडनं. नंतर मला ती चूक कळली होती आणि मी त्याच्यानंतरचे जेवढे पण शो केले, एकदम व्यवस्थित केले. असं काही चुकीचं वगैरे केलं नाही. एकदाच ते झालं माझ्याकडून चुकून. तो व्हिडिओ आत्ता आला. ते पण मला म्हणजे कल्पना नव्हती. बघितलं मी ते झालं. पण नाही, परत असं नाही होणार. अच्छा. पण मग तुला असं नाही वाटत का, की ती गोष्ट कुठेतरी चुकीची आहे आणि त्याने कुठेतरी आपली संस्कृती खराब होतीये किंवा मला जेव्हा तो शो झाला त्याच्यानंतरच मला वाटलं त्याच्यानंतर लगेच मला वाटलं होतं, की नाही का चुकीचं हं, आहे. हं. मग मी त्याच्यानंतरचे जेवढे पण शो केले अ, एकदम व्यवस्थित केले. काहीच असं चुकीचं वगैरे माझ्या शोमध्ये नाही झालं. म्हणजे इथून पुढे असं काही अश्लील प्रकार आम्हाला तुझ्याकडनं बघायला मिळतील का काय? नाही. अच्छा. मग तुला त्याबद्दल लोकांची काय माफी मागितली आहे साधी किंवा तुला काय बोलायचंय का त्यावर? कारण तुझी साईड ही लोकांना माहीत नाही. मला जितकं माहिती आहे मी तेवढं तुला विचारलं. कारण ती गोष्ट खूप जास्त आत्ता लोकांनी त्याच्यावर व्हिडिओज बनवून टाकलेले आहेत. तर तुझी काय बाजू आहे त्यावर नक्की? एवढंच बोलेल, की मी महिला वर्गांची माफी मागते आणि परत असं नाही होणार. अच्छा. मग इथून पुढे जसं तू सांगितलं, की आम्हाला एक वेगळी तनुश्री पाहायला मिळेल. तिचे छान-छान डान्स फॉर्म्स आम्हाला बघायला मिळतील. बरोबर? हां. मग आता थोडंसं लाईटर नोटवरती जाण्यासाठी मला तुला प्रश्न आहे, की पुढच्या 10 वर्षामध्ये तनुश्री पुणेकर स्वतःला कसं पाहतीये, की कुठे पाहतीये असं? असं ठरवलं नाहीये. फक्त एवढंच आहे, की आत्ता शो करतीये, तर मग शो वगैरे तर हे काय चालूच राहणार.
असं डोक्यात तर एवढंच आहे की शो करायचं आणि बाकी असं पुढचं असं ठरवलं नाहीये की पुढं काय होईल, काय करेल, हं, हं, अशी हं. कल्पना नाही अजून तरी. ओके. म्हणजे तुझी जी कला आहे, त्याला तुला अजून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करायचंय लोकांपर्यंत. हां. ओके. प्रथम तर तनुश्री, तू सर्व प्रश्नांची खूप चांगल्या प्रकारे उत्तरं दिलेली आहेत आणि मला तो प्रश्न खूप मनामध्ये काय म्हणू शकतो आपण टोचत होता बरेच दिवस, की का एखादी मुलगी तशी करतीये? तर मग माझं असं होतं, की मला तिच्या साइडनं तिचं ऐकायचंय, की नक्की का? तर ते मला थोडंसं तुला अजून क्लिअर विचारायचंय, की ते जाणून-बुजून तू फेम मिळवायला केलतं असं, का ते चुकून तुझ्याकडनं झालं? नाही, मी ते मुद्दाम केलं नव्हतं म्हणजे अजिबात. पब्लिसिटी स्टंट नव्हता ना तो? नाही, अजिबात नाही. असं मुद्दाम नाही केलं. जर मुद्दाम करायचंच असतं, तर ते मी आधीच केलं असतं आणि असं काही नाही मुद्दाम नाही. अ, ते माझ्याकडून होऊन गेलं. अ, अ, ज पुर पुढं नाही का सगळं पब्लिक हं, हं, होतं हं. आणि चुकून होऊन गेलं. जो जोशात म्हणतो ना आपण. हं, 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 हां, हं. पण नाही असं मुद्दाम नाही केलं मी. अच्छा. तर आता म्हणजे बऱ्यापैकी लोकांना पण हा प्रश्न होता, तर त्यांना देखील याची क्लॅरिटी आली असेल, कारण ती मिळणं गरजेचं आहे. हां. कारण कसं होतं, की तुम्ही सोशल मीडियावर माफी मागाल किंवा काही जरी असेल, पण लोकांपर्यंत तुमचा थेट संवाद होत नाही. तर त्यांना ते समजत नाही, की तुमची बाजू नक्की काय होती. तर हां. मला या पॉडकास्टमधून तेच दाखवायचं होतं लोकांना, की तनुश्रीची साईड नक्की काय आहे? सगळी लोकं बोलत आहेत, प्रत्येकजण आपापला व्हिडिओ बनवून त्याच्यावरती व्ह्यूज काढतंय, सगळ्या गोष्टी करतंय. पण ज्या व्यक्तीसोबत ती गोष्ट घडली किंवा ज्या व्यक्तीकडून घडली आहे, त्या व्यक्तीलाच बोलवून जर आपण विचारलं, तर ते बेटर आहे दुसऱ्या कोणाची त्याच्यावर मतं घेण्यापेक्षा. तर त्याबद्दल तुझे आभार, की तू पॉडकास्टला यायला रेडी झालीस इतक्या कमी म्हणजे शॉर्ट नोटीसवरती आणि खूप सुंदर उत्तरं तू दिलेली आहेत आणि थँक सो मच तनुश्री गप्पा कट्टाला आल्याबद्दल. असंच पुन्हा कुठेतरी तुझ्या नवीन एखाद्या प्रोजेक्टमध्ये मला आवडेल तुला पाहायला आणि तुला परत इन्व्हाईट करायला, चर्चा करायला आपल्या कट्ट्यावरती. थँक यू मला बोलवल्याबद्दल आणि छान वाटलं खरंच गप्पा मारून. थँक सो मच तनुश्री. ओके.